जयवंत महादेव परब एक झुंजार शिवसैनिक आणि समाजसेवक. जयवंत महादेव परब यांचा जन्म 19 मे 1951 रोजी मसुरे या गावात झाला. त्यांची शिक्षणाची सुरुवात गावातच झाली आणि 1967 साली त्यांनी SSC उत्तीर्ण केली. त्यानंतर वडिलांच्या नोकरीनिमित्त त्यांनी मुंबई गाठली आणि बॉम्बे सेंट्रल जवळील BIC या ठिकाणी वास्तव्य केले. त्यांची पहिली नोकरी जसलोक हॉस्पिटल जवळील एका पेट्रोल पंपावर होती. काही काळानंतर ते गोरेगाव येथील सिखा कंपनीमध्ये कार्यरत झाले. त्याच काळात त्यांचे ज्येष्ठ बंधू विजय परब यांच्या माध्यमातून DN नगर अंधेरी पश्चिम येथे घर मिळवले आणि परब कुटुंब स्थायिक झाले. याच दरम्यान शिवसेनेचा जोरदार दंडावा कोकणासह मुंबईत पोहोचला होता. जयवंत परब यांनी देखील शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. लवकरच ते उपशाखा प्रमुख झाले आणि 1979 साली शाखा प्रमुख पदी नियुक्त झाले. 1985 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना DN नगर मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली. 1985 ते 1997 या काळात मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची सुरुवात व पूर्तता झाली. यामध्ये शहाजीराजे क्रीडा संकुलाचे उद्घाटन, कला प्रदर्शन उद्यानाची स्थापना आणि जेळपिडी सर्कलवरील वाहतूक बेटाची निर्मिती यांचा समावेश आहे. 1984 साली त्यांचा विवाह संपन्न झाला आणि 17 मे 1985 रोजी कन्या संतोषीचा जन्म झाला व तसेच 5 ऑगस्ट 1998 रोजी पुत्र संतोषचा जन्म झाला. त्यांच्या सार्वजनिक जीवनात एक महत्वाचा टप्पा म्हणजे 1987 साली त्यांनी समर्थ सहकारी पतपेढीची स्थापना केली, ज्याचे उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. पुढे 1987 साली ते मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समितीचे अध्यक्ष बनले. 1986 मध्ये त्यांनी मधुकर सरपोतदार यांच्यासोबत महाराष्ट्र श्रमिक या कामगार संघटनेचे उपाध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर त्यांनी समर्थ कला क्रीडा व शैक्षणिक मंडळ स्थापन करून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिले. 1994 मध्ये शिवसेना प्रमुखांनी त्यांची भारतीय कामगार सेनेचे सेक्रेटरी म्हणून निवड केली. राजकारण, समाजसेवा आणि आध्यात्मिकतेने समृद्ध झालेले जयवंत महादेव परब यांचे जीवन हे एक प्रेरणादायी यात्रा आहे. 2005 साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याआधी त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात आपली छाप पाडली होती. त्यांनी समर्थ कामगार संघटनेत प्रवेश करून कामगारांच्या हक्कांसाठी भक्कम आवाज उचलला. 1984 ते 1989 या काळात ते भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि ग्रामीण भागांमध्ये संघटनात्मक बळकटपणा निर्माण केले. 2004 मध्ये आरोग्य सेवेतही त्यांनी आपला सहभाग वाढवला. समर्थ मेडिकल फाउंडेशन या संस्थेची स्थापना त्यांनी केली, जेणेकरून गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा मिळू शकतील. याच दरम्यान त्यांची आस्था स्वामी समर्थ महाराजांवर अधिकाधिक वाढली. त्यांनी लोखंडवाला येथे श्री वालावकर यांच्या सहकार्याने स्वामी समर्थांचे भव्य मंदिर उभारले. ते एक श्रद्धेचे केंद्र बनले. या आध्यात्मिक वाटचालीच्या काळात 6 सप्टेंबर 1995 मध्ये मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जयवंत परब साहेबांनी दर महिन्याला विरा देसाई रोडवरील सेंट कॅमरिन आश्रमात धान्याचे पोते पाठवण्याचे व्यवस्था केली. ही त्यांची सेवा आणि कृतज्ञतेची एक अमूल्य अभिव्यक्ती होती. 1993च्या गणेशोत्सवाच्या काळात त्यांना आजारपणाने ग्रासले. तरी देखील विभागातील त्यांचे सामाजिक कार्य थांबले नाही. त्यांनी आजारपणाच्या स्थितीत देखील आपली जबाबदारी आणि निष्ठा जपली. DN नगर परिसरातील लोकांच्या मनात त्यांनी आपला माणूस, आमचा गॉडफादर म्हणून स्थान मिळवले आणि शेवटी एक सर्वांगीण सेवाभावी आणि खणखर व्यक्तिमत्व असलेले जयवंत महादेव परब यांनी 19 सप्टेंबर 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांची आठवण आजही अनेकांच्या मनात एका मार्गदर्शक ताऱ्यासारखी जिवंत आहे. काही माणसं जाती, पक्ष, सत्ता या पलीकडचं योगदान देऊन जातात आणि जयवंत महादेव परब साहेब हे असंच एक झुंजार नेतृत्व होतं.
ज्यांनी मराठा संघटनेसाठी आवाज उठवला, मराठी माणसांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आणि सामान्यांचा आवाज बनून कार्यकर्त्यांचा आत्मा जागवला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक कडवट व आक्रमक शिवसैनिक जयवंत परब यांनी मुंबई अंडरवर्ल्डच्या दहशतीला भीक न घालता त्या अत्याचाराविरुद्ध जेव्हा निर्भयपणे उभे राहण्याचे अनन्यसाधारण धाडस दाखवले, तेव्हा त्या पराक्रमाला शाबासकी देणारा बाळासाहेबांचा दैनिक सामनामधील दिनांक 14 मार्च 1998 रोजी प्रसिद्ध झालेला अग्रलेख जन हो जयवंत व्हा हा परब साहेबांच्या कर्तृत्वाचा एक उत्तुंग गौरव होय. तसेच हा माझा शिल्लेदार आहे असे बाळासाहेबांचे जयवंत परब साहेबांप्रती निघालेले उद्गार होय. बाळासाहेब व जयवंत परब यांच्यातील आदर, प्रेम, विश्वासाचे प्रतीक आहे. गरिबांचे प्रश्न असोत, कामगारांची चळवळ असो, कधीही मागे हटला नाही. झुकणं त्यांना माहीतच नव्हतं. आणि आज आम्ही उभारत आहोत एक स्मारक, केवळ दगडाचा नव्हे तर त्यांच्या कार्याची, त्यागाची आणि अस्सल शिवसैनिक संस्कारांची साक्ष देणारा स्मारक. जयवंत परब साहेब गेले असले तरी त्यांचे विचार, त्यांची तडफ आणि त्यांची प्रेरणादायी नेतृत्व सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.